जय शिवराय शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची शासन निर्णय हा काढण्यात आलेला, त्यामध्ये निकष हे बदलण्याची गरज ही लक्षात घेता एबीपी माझा न्यूजची आपल्या राज्याचे कृषी मंत्री बोलताना त्यांनी सांगितले की शेतकऱ्याची मागणी होत आहे या कर्जमाफीच्या निकषा बदलात, तर जो काही निर्णय घेता येईल तो निकषा संदर्भामध्ये आपण घेऊ। म्हणजेच आता जर कर्जमाफीचे निकष जर बदलले तर बहुतेक शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेमध्ये हा कर्जमाफीचा लाभ किंवा प्रोत्साहनपर अनुदान या दोन्ही गोष्टीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। कारण 2017मध्ये कर्जमाफी झाली, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना, त्यानंतर 2019ला कर्जमाफी झाली, त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना। 2017च्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये 6,56,000 शेतकरी कर्जमाफी आजही वंचित राहिलेले आहे। 2017 पासून म्हणजे 6 ते 7 वर्षाचा कालावधी लोटला आहे आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये बहुतेक शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र असून देखील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळाला नाही। त्यामुळे बहुतेक शेतकरी न्यायालयामध्ये गेले, त्याने कोर्टाने आदेशसुद्धा दिले न्यायालयाने की या शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ करण्यात यावं। हिवाळी अधिवेशनामध्ये 500 कोटीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे, त्यासाठी 6,000 कोटीची तरतूद हे लागणार आहे असं स्पष्टीकरणसुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं होतं। पण आता या कर्जमाफीचा जो काही शासन निर्णय निघाला आहे यामध्ये बहुतेक शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेमध्ये बसू शकत नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की जो काही शासन निर्णय त्यामध्ये सुलभ म्हणजे त्या अटी शर्ती हा कमी करून जास्तीत जास्त कसा शेतकरी बसता येईल अशी शेतकऱ्यांची मागणी। आणि दत्तात्रय भरणे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं की निकषामध्ये बदल करण्याची जर गरज पडेल तर आपण तो सुद्धा निर्णय घेऊ। पण स्पष्टपणे त्यांनी सांगितलं ना की खरंच आपण निकष बदलवणार आहोत आणि नवीन शासन निर्णय काढणार आहोत। आणि बच्चू कडू यांनी सुद्धा प्रसारमाध्यमाशी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्याने सांगितले की हे निकष बदलण्याची गरज आहे, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेमध्ये हा बसू शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या योजनेचा जर शासन निर्णय हा बदलला तर बहुतेक शेतकरी या योजनेमध्ये समाविष्ट होणार आहे। कारण प्रोत्साहनपर अनुदान 3 वर्षे आर्थिक वर्षामध्ये 2022 पासून 25 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलं आहे त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी आता चालू वर्षात सुद्धा जर त्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड केली तरच शेतकऱ्यांना प्रोत्साहनपरचा लाभ 50,000 रुपये मिळणार आहे असं सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये आहे। त्यामुळे निकष बदलणे गरजेचं आहे शेतकऱ्यांसाठी। तर शेतकरी मित्रांनो, ही होती कर्जमाफी संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहू। धन्यवाद।